श्रेया चल आता मला आहे ना नाश्ता बनवायचा आहे. तू आता मग शाही तुकडं खायचंय. तुला व्हेजिटेबल पराठा आणि हिला शाही तुकडा, दोघांना वेगळं वेगळं नाही. ठीक आहे चल. शिवराजीला व्हेजिटेबल पराठा आणि श्रेयाला शाही तुकडा. शिवराजची फरमाईश. सगळ्यात आधी आपण आता सकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे आधी आपण व्हेजिटेबल पराठा बनवणार आहोत. तर आपण पराठा बनवायला सुरुवात करू. व्हेजिटेबल पराठा बनवण्यासाठी हे लागणारं साहित्य आहे सर्व. तर याच्यासाठी आपण काय केलं आहे हे बघा. हे बीट आहे. तर हे बीट मला जेवढं पाहिजे ना तेवढंच मी त्याचं असं साल काढून आणि ना ह्या अशा किसणीने किसून घेतलेलं आहे बारीक. हे बघा हे बीट किसून घेतलं आहे. आणि हा एकदम बारीक चॉप करून आपला कोबी घेतलेला आहे मी. आणि हे गाजर पण आहे ना अर्ध्याला पण कमी घेतलं आहे. हे बघा अर्ध्यातून पण एवढं बाकी आहे. तर हे गाजर घेतलं आहे मी. आणि हा एक छोट्या साईजचा टमॅटो आहे ना तो पण हे किसणीने मी याच्यापेक्षा थोडी जाडी किसणी आहे त्याने थोडंसं किसून घेतलं आहे. आणि ही आपली अर्धीच काकडी घेतली आहे मी, ती पण किसून घेतली आहे. आणि हा आपला कढीपत्ता आहे तो कढीपत्ता बारीक चॉप करून घेतला आहे. आणि ही आपली अख्खी कांदा पात आहे ती पण बारीक कापून घेतली आहे मी. आणि आपली बारीक कापलेली कोथिंबीर आहे. आणि इथे माझ्याकडे ना हा हिरव्या मिरचीचा ठेचा होता, म्हणजे बारीक असा मिक्सरमधून ग्राइंड करून ठेवलेला होता मी. लसूण आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे याच्यामध्ये आणि आपल्या हिरव्या मिरच्या. तर हा तयार केलेलाच ठेचा होता. तर तो मी इथे 1 चम्मच घेतला आहे. 1 चम्मचसाठी घेतला आहे की हे आपण आता लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत आहोत. तर त्यासाठी मी हा थोडंसं जास्त तिखट नाही बनवणार आहे, थोडंसं तिखट बनवणार आहे. आणि त्याच्यासाठीच ना आपण हे अख्खे मूग आहेत ना हे भिजलेले, हे अख्खे मूग घेतलेले आहे मी. बघा इतके छान भिजलेले, घरीच भिजून घेतलेले आहे मी आणि खूप छान मोड आलेले आहे. आणि हा खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक असा हा नाश्ता आहे. तर हा नक्की करून बघा तुम्ही. आणि त्यासाठी काय केलेलं आहे मी, हे याला आहे ना रागी पण बोलतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याला नागली पण बोलतात. तर हे नागलीचं पीठ नाही आहे, पण जेव्हा आपण हे उन्हाळ्यामध्ये वगैरे नागलीचे पापड बनवतो ना तर ते पापड बनवल्यानंतर ते वरती असं निघतं बघा. तर ते हे सर्व आहेत ना तो कोंडा असतो तो पाखडून घेते आणि जो खाली राहिलेला तो रवा असतो ना तो रवा काढते. आणि हा आपण वर्षभर हा रवा यूज करू शकतो नाश्त्यामध्ये वगैरे. याचा आपण तिखट काय बोलतात आपण हा पराठा वगैरे तो पण बनवतो. आणि याच्यामध्ये आपण परत अशी खिशी वगैरे घेऊन थोडंसं आपल्याला टेस्ट एक वेगळी पाहिजे पावसाळ्यामध्ये वगैरे असं चटपटं काही खायला तर ते भरपूर याचा उपयोग होतो. तर त्यासाठी ती नेहमी ना असं वाया जाऊ देत नाही. किंवा गाईला वगैरे आपण घालतोच ना तर ते आधी ते रवा काढून घ्यायचा आणि नंतर ते वरचं जे असतं ना कोंडात तो गाईला घालायचा. आणि इथे मी काय केलेलं आहे हे बघा इतकी छान असे आपली मेथी आहे. तर ती मेथी मी भिजवून आणि एक कॉटनच्या कपड्यामध्ये अशी बांधून ठेवलेली. तर त्याला इतके छान मोड आलेले आहे. आणि हे पण खूप हेल्दी आणि आपल्या शरीरासाठी खूप असं चांगलं आहे. तर हे पण आपण यूज करणार आहे, पण याचा यूज सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर ही एक वेगळी ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. खूप हा हेल्दी आणि व्हेजिटेबल पराठा होणार आहे. तर आपण आता मग हे खूप हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता बनतो. तर हे मुलांना खाऊ घालणं खूप गरजेचं आहे. मुलं काय करतात की काही याच्यातल्या काही आपले सगळ्या भाज्या असतात ना त्या काही खातात काही नाही खात. तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा तर हे अजिबात एक घासही सोडणार नाही याच्यामधनं. आणि तुम्ही हे डब्याला पण बनवून देऊ शकता. आणि याच्यामध्ये काही भाज्या जर तुम्हाला नसतील घालायच्या किंवा घरामध्ये इतक्या भाज्या अवेलेबल नसतात नेहमी तर काय करायचं त्याच्यामध्ये काही स्किप पण करू शकतात. तुम्ही हवं तर 2 भाज्यामध्ये पण बनवू शकतात. तर 1 भाजी पण घालून या पिठामध्ये तुम्ही बनवू शकतात. तर असं ऑप्शनल आहे की एवढं सगळं घालणंच असं गरजेचं आहे असं काही नाही आहे. पण एवढं सर्व जर घातलं ना तर त्याच्यामधून सर्व जे पोषण असतं ना ते सर्व लहान मुलांना भेटत असतं. तर हे नक्की बनवून बघा तुम्ही. आपण आता आधी काय करणार आहे छान असं याच्यात पाणी वगैरे घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे आपण घरीच भिजवलेले आहे त्याच्यामुळे असं टेन्शन नाही आहे काही. पण तरी पण आपण एकदा बनवायच्या आधी हे धुवून घेणार आहोत. आणि हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. मिक्सरला असं फिरून घेणार आहोत. खूप जीवनसत्व असते याच्यामध्ये.
एकच नंबर. दुसरं काही खाण्यापेक्षा ना तुम्ही नेहमी जर घरी हे मुलांना 1-2 पराठे जरी खाल्ले ना तर सर्व त्यांना सर्व पोषक जीवनसत्व सर्व त्यांना याच्यामधनं भेटत राहणार आहे. नक्की ट्राय करा. आणि कसा झाला आहे ना तुम्ही बनवल्यानंतर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझा जर हा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर यासाठी आता मी हे मिक्सरला फिरून घेणार आहे. याच्यामध्ये आपण पाणी घालून याची पेस्ट बनवणार आहोत. हवी तेवढी थिक करणार आहे, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. लास्टला आपण जेव्हा पराठा बनवायला घेऊ ना त्यावेळेस आपल्याला काय वाटतं ना त्यानुसार आपण जास्त घट्ट जर वाटलं तर थोडं पाणी घालून घ्यायचं आणि नाही वाटलं तर मग तसंच ठेवायचं. पण आधी बनवताना ना थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे. हे खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं. नक्की करून बघा. आणि हे मी ना तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी नंतर भिजून ठेवलेलं आहे. तर तुम्ही काय करा, जेव्हा पण हे बनवायला घ्याल ना तर हे घ्या सर्व भाज्या कापायच्या आधी हे पहिलं आधी भिजवून ठेवा व्यवस्थित आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून साईडला ठेवून द्या. आणि नंतर ही सर्व तयारी करा. म्हणजे जोपर्यंत म्हणजे वेळ पण जात नाही जास्त आणि जोपर्यंत आपण तयारी करतोय ना तोपर्यंत हे चांगलं भिजतं पण. म्हणजे तयारी करायला हे सर्व बारीक कापायला वगैरे चॉप करायला तर याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं जातातच. तर मग तोपर्यंत हे आपलं छान असं फुलतं, छान भिजलं जातं. हे म्हणजे हे आधी भिजून ठेवा. आता मी हे 10 ते 15 मिनटं भिजून ठेवणार आहेत. तोपर्यंत सर्व बाकीची तयारी करून घेतली मी. पण हे बाकीचं ग्राइंडमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेते. तोपर्यंत हे आपलं भिजून जाईल. आपण आता हे दळून घेतलेलं आहे. जो आपण मूग घेतले होते अख्खे ते मूग दळलेले याच्यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. हे बघा हिरवे असे मस्त छान नॅचरल कलर आहे त्याचा. आणि आता आपण याच्यामध्ये हा जो ठेचा होता तो ठेचा घालून घेणार आहोत आपण हिरव्या मिरचीचा. आणि ह्या सर्व ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत ना आपण तर त्या भाज्या घालून घेणार आहोत. हे बघा कांदा पात आणि हे बीट सर्व आहे ना हे थोडं थोडंच घ्यायचं आहे अर्धाच. कारण ह्या सर्व भाज्या होतात ना तर त्या खूप होऊन जातात. मिक्स केल्या ना सर्व भाज्या तर भरपूर होतात. त्याच्यासाठी आपल्याला हे ना थोडं अर्धा किंवा थोडा तुकडा जसे आपल्याला क्वांटिटीमध्ये करायचं आहे किती लोकांसाठी बनवायचं आहे तर त्याप्रमाणे आपण हे जास्त नाही घ्यायचं, असं थोडंच घ्यायचं आहे. तर आता हा कढीपत्ता पण आपण यूज करणार आहोत. पण त्याआधी हे सर्व हे आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. हे बघा एक डायरेक्शनला असं छान करून घ्यायचं आहे. छान मिक्स होतं ते. आणि हवं तर तुम्ही ना हे आपलं जो बॅटर आपण केला ह्या पिठाचा नागलीचा तर ते नागलीचं पीठ तुम्ही रात्री पण भिजवून ठेवू शकता. रात्री जर भिजवून ठेवलं तर अतिउत्तम. कारण त्याच्यामध्ये ना ते आंबले जातं ना खूपच छान याचे पराठे होतात. आणि काय करायचं नाही तर जर हे पीठ नसेल तुमच्याकडे हा रवा जो आपण घेतला आहे नागलीचा तो जर नसेल ना तर काय आपण जे सर्व मिक्स डाळींचा आपण पराठा वगैरे बनवतो ना मसाला डोसा वगैरे तर ते पण वापरलं ना तरी चालेल. तवा आपला इथं गरम झालेला आहे. आपण याच्यात थोडंसं तेल घातलं आहे. तेल घालून झालं की आपण इथे आता थोडेसे जिरे घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये या तेलामध्ये. अंदाजेच घातले मी हे जिरे. आणि याच्यामध्ये आपण राई घालून घेणार आहोत. राई अशी व्यवस्थित तडतडली की मग आपण याच्यामध्ये जे सफेद तीळ आहे हे बघा छोटे चम्मच आहे. खूप पौष्टिक असतात. मी नेहमी याचा यूज करत असते माझ्या जेवणामध्ये. हे पटपट उडतात ना तर ही प्रोसिजर करताना फास्ट करायची आहे. ही ना आपली धना पावडर आहे ती घालून घेतली मी. आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहे. आणि हे जे मेथी दाणे होतात ना ते धुवून आणि आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे.
चांगले असे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला हे मेथी दाणे. बघा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. म्हणजे काय होतं ना की हे लहान मुलं खाणार आहे तर असे पण हे याला जर मेथी जर भिजवली ना तर कडू अजिबात होत नाही. पण तरी पण लहान मुलं खाणार आहेत ना त्यासाठी आपण हे थोडेसे परतून घेऊ. म्हणजे परतून जर घेतलं तर याला कडवटपणा अजिबात पण राहत नाही आणि खूप टेस्टी लागतं हे. तर ही प्रोसिजर नक्की करायची. आणि नसेल पण तुम्हाला जर हे मेथी दाणे याच्यात घालायचे तर स्किप पण करू शकता तुम्ही. पण हे मी डाएटसाठी वापरत असते तर त्यासाठी मी हे नक्की यूज करते मेथी दाणे. माझ्याकडे नेहमी तुम्हाला भिजलेले भेटते. हे बघा व्यवस्थित हे असे फ्राय करून झाले की मग आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे मिश्रण आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे बघा आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे समोर घेऊन आता मी हे बाकीचे मसाल्यांचं काम झालंय तर ते. आणि याच्यामध्ये ना कढीपत्ता, तर हे कढीपत्ता घालायचं मी एक विसरूनच गेली. पण तुम्ही काय करा जेव्हा तुम्ही जिरे वगैरे घालाल ना त्यावेळेस हा कढीपत्ता घालून घ्या याच्यामध्ये. कढीपत्ता असा थोडंसं फ्राय करून घालायचं. टेस्ट एकदम अप्रतिम लागते. बंद करूया आपण इथे आणि हे कढीपत्ता पण आपण इथे घालून घेऊया. हे बघा आणि इथे आपण आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. तर ते मी हे मिक्स करण्यासाठी मी काय करणार आहे हा जो छोटा चम्मच घेतलेला होता तो काढून ठेवणार आहे आणि हा मोठा चम्मच मोठ्या चम्मचने हे सर्व मिक्स करून घेणार आहेत. आणि हे बघा जे पीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलं ना त्याचा कलर अप्रतिम खूपच सुंदर असा हलकासा आपण जो पिंक कलर बोलतो ना तो असा छानसा उतरला याच्यामध्ये. तर हे सर्व मिश्रण आपलं व्हेजिटेबल पराठा बनवण्यासाठी तयार आहे. तर याच्यामध्ये आपण आता लास्टला मीठ घालणार आहोत आपण. आता इथे ना मीठ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणि तुमच्या टेस्टनुसार घालून घ्यायचे. मी इथे 1 चम्मच घालणार आहे कारण माझी क्वांटिटी जास्त आहे. पूर्ण वाटी भरून मी इथे बनवून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून आणि हे आपलं बॅटर आहे ना एकदम असं बरोबर झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही झालं आहे आणि जास्त घट्ट पण नाही झालं आहे. अशीच थिकनेस आपल्याला पाहिजे. छान झाले. आपण आता इथे हे व्हेजिटेबल पराठे काढायला सुरुवात करू. त्यासाठी आपण तवा तापून घेऊया. ज्या तव्यावरती मी हे बाकीचं मेथी वगैरे गरम करून घेतली ना तोच तवा मी यूज करणार आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. मी हे मुलांसाठी थोडंसं तेल घातलं आहे जास्त. माझ्यासाठी जर बनवलं ना तर मी एक हा पराठा आपण आता बनवून घेऊ. हे बघा छान असा पसरवून घ्यायचा आहे. जेवढं तुम्हाला जाड पातळ हवं आहे त्यानुसार. पण छोटे छोटे बनवणार आहे, जास्त काही मोठे नाही बनवणार आहे. हे बघा आणि हा थोडासा होऊ द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटाला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं. छान वापतात म्हणजे वरून पण एकदम छान होतात. हे बघा पटकन निघतो हा. जास्त याला वेळ नाही लागत. हे बघा मस्त असा क्रिस्पी झालाय वरून. खूपच छान छान असा भाजून घ्यायचा. 2 मिनिट ठेवायचं आहे. तेल घालायचं वरून थोडंफार तर घालू शकतात नाहीतर असा पण निघतो तो. एक
चिकट वगैरे नाही. खूप टेस्टी लागतो हा खायला. हे बघा बनवून तयार झालेला आहे आपला हा व्हेजिटेबल पराठा. आणि ह्याच प्रकारे आपण आता सर्व पराठे बनवून घेऊया. अशाच प्रकारे आपण पाहिजे तेवढे पराठे बनवून घेतले. हे बघा एकदम टेस्टी असे. आपले व्हेजिटेबल पराठे एकदम पौष्टिक असे बनवून तयार झालेले आहेत. तर आपण आता शिवराजला टेस्ट करायला देऊ. शिवराज आता हे आपले पराठे थांब जरा, मी तुला खाऊ घालते. हा शिवराज म्हटल्यावर तर आता ही चटणीच खाणार आहे. हा सॉस किती झाले दादा? खाऊन घे आधी. हा किती झाले? टेस्ट करून बघते आता. एकच नंबर, खूपच छान झाले. एकदम हेल्दी आणि टेस्टी आहे. तुम्ही पण बनवून बघा. शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.